नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त चमचमीत स्वादिष्ट लाजवाब अशी फ्लावरची भाजी कशी करायची ते बघतोय. याला फुलगोबीची भाजी असेही म्हटले जाते. तर फार कमी वेळेत बनून तयार होते आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे. यापूर्वी मी फुलगोबीची सुकी भाजी कशी करायची याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. आणि ही भाजी खायला खूप लाजवाब लागते. तुम्ही पोळी, भाकरी, चपाती कशासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर मग आपण पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. आणि मुळात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका. चला तर मग पटकन आपण मस्त अशी फ्लावरची रस्सा भाजी करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी पाव किलो फ्लावर घेतला आहे. बघा, छान त्याचे असे तुकडे केले आणि 2-3 वेळा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे, जेणेकरून यातील जो वास असतो तो निघून जातो. म्हणून कोमट पाण्याने छान व्यवस्थित चांगल्या प्रकारे धुवून घेणं आवश्यक आहे. एक मोठ्या आकारामध्ये बारीक कट केलेला कांदा आहे आणि एका मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो. आता मसाल्यामध्ये बघूया. तर इथं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथं मी पावभाजी मसाला घेतला, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद. बघा, इथं 2 ते 3 तमालपत्र आहे आणि अर्धा चमचा मोहरी घेतली. सर्वप्रथम इथं मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण तमालपत्र घालूयात. बघा, तमालपत्राचा फ्लेवर छान भाजीमध्ये उतरेल म्हणून तमालपत्र अवश्य घाला. आता यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी व्यवस्थित फुलून घ्यायची. बघा, मोहरी फुलायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं. तमालपत्र, मोहरी आणि जिरं याचा फ्लेवर छान फ्लावरच्या भाजीमध्ये उतरला गेला पाहिजे, म्हणून व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं. बघा, इथं मी फ्राय करून घेतले. आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया. आता तेलामध्ये हा कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घेऊया. बघा, इथं कांदा व्यवस्थित असा खमंग परतून घेतला मी, मस्त सोनेरी रंग आला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आणि टोमॅटो पटकन शिजावं म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर 3-4 मिनटासाठी टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ शिजून घ्यायचा. बघा, इथं टोमॅटोसुद्धा मी व्यवस्थित असा मऊ शिजून घेतला आहे. आता यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट आणि ही सुद्धा 2 मिनटासाठी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. बघा, आलं लसूण पेस्ट 2 मिनटासाठी तेलामध्ये खमंग अशी परतून घेतली. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट, हळद आणि इथे मी पावभाजी मसाला घेतला. तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर साठवणीचा जो कुठला मसाला अवेलेबल असेल तुमच्या घरामध्ये तो तुम्ही घेतला तरी काही हरकत नाही. तर 2 ते 3 मिनटासाठी हा मसालासुद्धा मी परतून घेते. 2 ते 3 मिनिट हा मसाला मी परतून घेतला. यामध्ये थोडंसं पाणी घालते, जेणेकरून हा मसाला बुडाशी लागणार नाही. आणखी याला 2 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे. बघा, इथं मी 2 मिनटं छान हा मसाला शिजून घेतला. मस्त याला तेलसुद्धा सुटलं आहे. कलर कॉम्बिनेशन बघू शकता, खूप छान प्रकारे आला आहे. आता यामध्ये फ्लावरचे तुकडे आहे हे यामध्ये मी घालून घेते. हा मसाला या फ्लावरमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. बघा, इथे हा मसाला व्यवस्थित मी या फ्लावरमध्ये मिक्स करून घेतला. आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तर आपण रस्सा भाजी करत आहे, तर यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी एवढं घालते. तुम्हाला कितपत ही भाजी अशी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. हा फ्लावर पटकन शिजतो, त्यामुळे पाणी मी यामध्ये 1.5 ग्लास घातला आहे. झाकण ठेवायचं यावर. आता ही भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे. आता इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघूयात. आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं तरीबाज ही फ्लावरची भाजी झाली आहे. बघा, आणि परफेक्ट अशी ही भाजी झाली आहे. यातील फ्लावरसुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे. बघा, इथं चमच्याने आपण तोडून बघूया. बघा, सहज असा कट होतो. व्यवस्थित हा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण
अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पुन्हा एकदा हे मिसळून घ्यायचं. आणि बघा इथं मस्त लाजवाब फ्लावरची रस्सा भाजी बनवून तयार आहे. तर गॅस करूया बंद. तर झटपट बनवून तयार होते ही भाजी आणि चवही याची खूप छान लागते, जबरदस्त. आणि सुवास तर घरभर दरवडला आहे. ही भाजी तुम्ही पटकन बनवू शकता. टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. आपण यामध्ये जे मसाले घातले त्याचा फ्लेवर छान उतरतो या भाजीमध्ये आणि एकच नंबर भाजी ही बनवून तयार होते. मस्त चमचमीत, स्वादिष्ट आणि मस्त अशी लाजवाब बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.